नांदेड शहरातील हॉटेल आतिथ्य येथे दिनांक 6 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक संघटनेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला अध्यक्ष म्हणून सातारा येथील महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शंकर भिसे यांची उपस्थिती होती। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निलेश कदम, राम जाधव, शिवाप्पा भंडारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती। प्रथमतः व्यासपीठावरील मान्यवरांनी महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष म्हणून गजानन पैतवार यांची निवड करण्यात आली। तसेच उपाध्यक्ष म्हणून अमृत जाधव, मुजीब खान, मुस्तफा खान, गजानन गिरगावकर यांची निवड करण्यात आली। यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष चावरे, जिल्हा उपाध्यक्ष सुपान कांबळे, चंद्रमुनी सावंत तसेच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांची उपस्थिती होती। विक्रेता व दस्तलेखक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत मुद्रांक विक्रेत्याच्या पाठीशी उभं राहून येणारा मुद्रांक जो आज 100 आणि 500चा विक्रीचा आहे तो कधीच बंद होणार नाही व या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना त्यांचे परवाने हस्तांतरित करून जे हयात मुद्रांक विक्रेते आहेत, ज्यांना 65 वर्षाच्या वरती जे मुद्रांक विक्री करण्यासाठी असमर्थ आहेत, अशा सर्वांना मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने हस्तांतरित करण्यासाठी शासन निर्णय जो झाला त्या निर्णयाप्रमाणे यापुढच्या कार्यकाळामध्ये मुद्रांक विक्रेते कायमस्वरूपी टिकतील यासाठी सदैव ही संघटना पाठीशी राहणार आहे। त्यांच्या अडचणीसाठी शासन दरबारी जे काही त्यांचे आवाज असतील ते उठवून या संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याची व्यवस्था केली जाणार आहे। आम्हाला आता खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे संघटनेचं। आज आमच्या संघटनेला सपोर्ट करणारे, आधार देणारे हे भिसे साहेब हे इथं आलेले आहेत। आम्हाला सर्व संघटनेला त्यांनी आधार दिलेला आहे। आज रोजी साहेबांनी येऊन आमच्या मराठवाडा अध्यक्षपदी आमचे गजानन पैतवार यांची नियुक्ती केली व सर्वांचे मी त्या निमित्त आभार मानतो। सन्माननीय भिसे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष यांचं आगमन झालं। त्यांनी इथं जाहीर सभा ठेवलेली आहे। सगळ्यांचे अडचणी दूर करण्यासाठी ते इथे आलेत। सर्वांचे समाधानकारक त्यांनी बोललेले आहेत आणि स्टॅम्प हे कधी बंद होणार नाही, ते आमची हक्काची बाब आहे। यांनी आम्हाला आज दाखवून दिले आहे। प्रत्येक गोष्टीमधून त्यांनी आम्हाला समाधान केलेलं आहे। ह्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन।